1000 वॉच टाइम कंप्लीट झाल्यानंतर 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला ते जास्त व्हायरल जात होते। आता ह्याचा आहे तर बघा असा आहे ते इव्हेंट आपल्याला भेटत नाही। हा पिन खूप महत्त्वाचा आहे। या पिन शिवाय तुम्ही कितीही मेहनत केली YouTube वरती, कितीही व्हिडिओ बनवले, कितीही डॉलर बनले, पण जर हा पिन जर आलाच नाही तर तुम्हाला तुमचं पेमेंटही भेटणार नाही आणि काही। हाय हॅलो नमस्कार, जय शिवराय। मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा, आरोग्याचा जावो। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील, तुमच्यामध्ये सर्व इच्छा पूर्ण हो। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की माझा Google AdSense पिन येण्यासाठी किती दिवस लागले आणि चॅनल मॉनिटाईज झाल्यावर कधी पिन येतो आणि काय प्रोसेस असते ते तर तुम्हाला टेक्निकल चॅनल असत YouTubeला भेटून जाईल, पण ते आधी काय काय करावं लागतं ते तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात आधी मी माझं चॅनल सप्टेंबरमध्ये चालू केलं होतं आणि एप्रिलमध्ये माझं चॅनल मॉनिटाईज पण झालं आणि त्यानंतर खरं म्हणजे चॅनल मॉनिटाईज माझं 6 महिन्यातच झालं होतं। पण ज्यानंतर चॅनल मॉनिटाईज झालं त्यानंतर माझ्या चॅनलचे व्ह्यू खूप कमी झाले होते आणि त्यामुळे मग डॉलर लवकर बनत नाही। जेव्हा आपल्या चॅनलला 1000 व्ह्यू येतील तेव्हा कुठं 0.12 पॉईंट बनतात डॉलरचे। आणि सुरुवातीला कसं होतं ना, नवीन चॅनल असेल ना तर खूप वेळ लागतो आपल्या चॅनलला म्हणजे डॉलर बनण्यासाठी किंवा मग चांगलं ग्रो होण्यासाठी किंवा मग एखादा व्हिडिओ आपला व्हायरल जाण्यासाठी। जेव्हा एखादा व्हिडिओ व्हायरल जातो ना तेव्हा आपला वॉच टाइम पण वाढतो, सबस्क्रायबर पण वाढतात आणि मेन म्हणजे आपलं चॅनल मॉनिटाईज पण होतं आणि ग्रो पण होतं। माझं चॅनल मॉनिटाईज तर झालं, पण सगळ्यात जास्त वेळ जो मला लागला तो म्हणजे माझं Google AdSenseचं पिन येण्यासाठी। तर ते काय का बरं लागलं ते पण मी तुम्हाला सांगते। तर चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी ना आपल्याला लागतात 4000 वॉच टाइम हावर्स आणि 1000 सबस्क्रायबर। तर ते माझे झाले होते तेवढ्या 5-6 महिन्यामध्ये कंप्लीट। पण त्यानंतर डॉलर बनायला लागल्यानंतर मी थोडंसं व्हिडिओ व्यवस्थित टाकत होते, पण माझं काय होतं ना एका टायमिंगवर व्हिडिओ पडत नाही। म्हणजे रोज मला सकाळी 9:30ला शॉर्ट व्हिडिओ पडतो, पण आता मी त्या टायमिंगला व्हिडिओ पडतो, माझे चांगले व्ह्यू पण होतात। आणि काय होतं ना आपण 2-4 दिवस व्हिडिओ टाकले नाही ना पुन्हा व्ह्यू रिटर्न येते आणि काय असं मला तरी वाटतं की यूट्यूबमध्ये कन्सिस्टन्सी त्यानंतर क्वालिटी कंटेंट खूप महत्त्वाचं असतं आणि मेन म्हणजे कन्सिस्टन्सी खूप गरजेची आहे। थोडासा जरी आपला गॅप पडला ना तर लगेच म्हणजे मागे पुढे सर्व काही होऊन जातं। 2-4 दिवस जरी आपलं मागे पुढे झालं ना तर सगळं काही म्हणजे काय माहिती यूट्यूबचा अल्गोरिथमच तसा आहे की आपलं सगळं म्हणजे काय होतं ना तर लगेच व्ह्यू डाऊन होऊन जातात। म्हणजे पहिले 1000 व्ह्यू येत होते शॉर्ट व्हिडिओला, लॉंग व्हिडिओला कमी येत होते पण ठीक होतं। 250-300 जरी व्ह्यू आले ना तर आपला चांगला वॉच टाइम वाढतो। तर चॅनल मॉनिटाईज झालं तर माझं काय होतं ना तर टायमिंगवर व्हिडिओ पडत नाही, कारण सगळे कामं असतात, पिल्लूचं आधीमध्ये चालू असतं, त्यानंतर यांचं सगळं जसं शेड्यूल असेल ना तसं काही होत नाही। जर आता समजा मी ठरवलं होतं पहिले की 1:30 वाजता टाकायचं, पण 1:30 वाजता माझ्याकडनं होत नव्हतं, 2:30-3:30 व्हायचे। आता मी 3:30च टायमिंग ठेवला। पण सध्या थोडंसं माझं आता महत्त्वाचं काम चालू होतं, 1 महिना तरी झालं असेल जानेवारीमध्ये, त्यामुळे मग आता मी माझे लॉंग व्हिडिओ ना ते बंद केले होते थोडे दिवस, आता पुन्हा स्टार्ट केलेलं आहे कारण व्ह्यूज येत नव्हते। आणि म्हटलं तर काय चालू ठेवून पण काय करायचं ना, तर व्ह्यू येत नाही आणि मेहनत तर किती लागते सगळ्यांना माहितीच आहे। जे व्हिडिओ बनवतात त्यांना माहीत आहे आपले चॅनल ग्रो करण्यासाठी किती मेहनत लागते। तर झालं असं ना तर माझं चॅनल मॉनिटाईज झालं, मी तुम्हाला तिथपर्यंत सांगितलं। मी रोज व्हिडिओ टाकायचे शॉर्ट आणि दोन्ही पण लॉंग। चॅनल झालं मॉनिटाईज एप्रिलमध्ये आणि माझं Google AdSense आलं जानेवारीमध्ये। म्हणजे जवळजवळ मला किती महिने लागले, एप्रिल झाला ना, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी, जवळपास 9 महिने लागले मला Google AdSense येण्यासाठी। तेव्हा पेमेंट आता बघू कधी येते। Google AdSense आल्याशिवाय आपल्याला पेमेंट भेटत नाही। तर $10 आपल्याला 4000 वॉच टाइम कंप्लीट झाल्यानंतर 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला गुगलकडनं मेल येतो, त्यानंतर आपलं चॅनल मॉनिटाईज करायचं असतं। जर आपल्या चॅनलमध्ये कोणतीच एरर नसेल किंवा कुठला कॉपीराईट क्लेम नसेल किंवा काहीच प्रॉब्लेम नसेल ना तर आपलं चॅनल मॉनिटाईज होतं। मला तो काही प्रॉब्लेम आला नाही, म्हणजे लगेच माझं चॅनल मॉनिटाईज झालं होतं। 2 दिवसातच मला मेल आलेला आणि त्यानंतर मग आपले डॉलर बनायला चालू होतं। 2 दिवसानंतर आपल्या याच्यामध्ये दिसतात ते यूट्यूब स्टुडिओमध्ये आणि त्यानंतर मग डॉलर बनायला चालू झाल्यानंतर जेव्हा आपले $10 कंप्लीट होतील त्यानंतर मग आपल्याला हा Google AdSense पिन येतो, मी तुम्हाला दाखवते।
तर असा हा पिन येतो। याच्यासाठी आपल्याला अप्लाय करायचं असतं। $10 झाल्यानंतर त्यांचा पुन्हा आपल्याला मेल येतो की तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकतात। मग आपल्या ॲड्रेसवरती ते आपल्याला पाठवतात। तुम्ही जिथे राहत असाल तिथला टाकू शकतात किंवा मग तुमचा जो डॉक्युमेंटवर आहे तो टाकू शकतात। मी इथे राहतो, इथे टाकलेला आहे। 5 दिवसातच बहुतेक आला होता। संक्रांतीच्या दिवशीच आलेला तो पिन, पण मी व्हिडिओ बनवलाच नव्हता। मी म्हटलं जाऊ दे, पण म्हटलं चला आता ज्यांना खरंच माहीत नाही याबद्दल काही, त्यांना पण थोडीशी हेल्प होईल। काय प्रोसेस असते, कसं असतं, सगळं काही तुम्हाला माहीत होईल म्हणून मग हा व्हिडिओ बनवते मी। मॉनिटायझेशन झाल्यानंतर $10 बनल्यानंतर आपल्याला मेल येतो। त्यानंतर आपण हा गुगल ॲडसेन्ससाठी अप्लाय करायचं। अप्लाय कसं करायचं तुम्हाला टेक्निकल चॅनलवरती भेटून जाईल। खूप काही अवघड प्रोसेस नाही। आपला ॲड्रेस टाकायचा असतो, तिथं फॉर्म दिलेला असतो, त्याने तो फिल करायचा असतो। पॅन कार्ड लागतं, तर पॅन कार्ड टाकायचं आणि हा पिन आल्यानंतर मग आपल्याला आपला आयडेंटिटी व्हेरिफिकेशन आणि ॲड्रेस व्हेरिफिकेशन आणि हा पिन टाकायचा। हा पिन टाकल्यानंतर मग आपले जेव्हा $100 बनतील मग तेव्हा आपल्याला पेमेंट भेटतं। तसं काही पेमेंट आधी भेटत नाही। तर एवढी साधी सिंपल प्रोसेस आहे। तरी पण मी भरपूर दिवसापासून या गोष्टीचा वेट करत होते। आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे, यूट्यूबमध्ये पहिली स्टेप आहे मॉनिटायझेशन, दुसरी स्टेप आहे हे गुगल ॲडसन, त्यानंतर आपलं आयडी व्हेरिफिकेशन आणि मग आपल्याला पेमेंट भेटतं। यूट्यूब जेवढं वाटतं तेवढं सोपं पण नाही। आणि जर आपलं व्हिडिओ व्हायरल झाला तर मग पाहिजे तेवढं म्हणजे इझी पण आहे। फक्त यूट्यूब म्हणजे जे आपल्याला पाहिजे असतं ना, तर ते म्हणजे कन्सिस्टन्सी आणि क्वालिटी कंटेंट। आणि तुम्ही खरंच जर तुम्हाला यूट्यूबर बनायचं असेल ना, तर चांगला व्हिडिओ, असं काही नाही की मोबाईल खूपच क्लॅरिटीचं पाहिजे। माझा पण काही खूप क्लॅरिटी नाही आहे, पण इतकं आपण त्यामध्ये वेस्ट करू शकत नाही। आणि यूट्यूबचे व्हिडिओ बनवण्यासाठी ना काही नसतं पाहिजे, आपल्याला एक मोबाईल पाहिजे असतो आणि एक आपलं ट्रायपॉड पाहिजे असतो। माझ्याकडे पहिलं ते एकदम मी $200 घेतलेला तोच होता आणि मोबाईल पण एकदम साधा होता। रेडमीचा माझा 8 Pro होता, तो पण मी 2019 सालीमध्ये घेतलेला, म्हणजे 2019ला घेतला होता। तोच होता, तोच मी यूज करत होते। आणि खरं सांगू का, मला असं वाटतं माझ्या जुन्या मोबाईलमध्ये जेव्हा मी व्हिडिओ शूट करत होते ना, ते जास्त व्हायरल जात होते। आता हा नवीन पण काही खूप महागाचा नाही आहे, साधाच आहे, पण मला असं वाटतं तो मोबाईलमध्ये जेव्हा मी व्हिडिओ शूट करत होते ना, ते जास्त व्हायरल पण गेले होते। या मोबाईलमध्ये जसं मी सुरुवात केली, हा मोबाईल मी एप्रिलमध्ये घेतलेला आहे, त्यामध्ये माझे व्हिडिओ व्हायरल जातच नाही आहे। जे आहे ते म्हणजे 500च्या वरती व्ह्यूज येत नाही आहे। काय माहीत मोबाईलचा प्रॉब्लेम आहे का माझं लक, किंवा मग माझं टायमिंग मेन म्हणजे मॅच होत नाही। पहिले मी व्यवस्थित त्याच टायमिंगमध्ये टाकत होते, आता पुन्हा म्हटलं हे 2025मध्ये व्यवस्थित त्याच टायमिंगला व्हिडिओ टाकायचा जो डेलीचा मी टायमिंग आहे तो, कारण मग यूट्यूबच्या अल्गोरिथममध्ये आपलं चॅनल जे आहे तर ते व्यवस्थित बसतं। आणि मग आपल्याला यामध्ये आपला गुगल ॲडसेन्स येतो। इथं असं मध्ये असतं, इथं दिलेला असतो 6 अंकी नंबर असतो, तो 6 अंकी असतो, हो 6 अंकी नंबर असतो। आणि तो आपल्याला गुगल ॲडसेन्सच्या आपल्या अकाउंटला जे आहे यूट्यूब स्टुडिओमध्ये टाकायचं आहे। तर बघा असं आहे ते, सेल्फीचा कॅमेरा आहे त्यामुळे उलटं दिसतं आहे। तर एवढं आहे सोपी प्रोसेस। आणि त्यानंतर आपल्याला $100 झाल्यानंतर मग आपलं पेमेंट जे आहे यूट्यूबचं आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा होतं, महिन्याच्या 21 का 25 तारखेला असं काहीतरी। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो पिन आहे, हा पिन आल्याशिवाय आपलं पेमेंट आपल्याला भेटत नाही। हा पिन खूप महत्त्वाचा आहे। या पिनशिवाय तुम्ही कितीही मेहनत केली यूट्यूबवरती, कितीही व्हिडिओ बनवले, कितीही डॉलर बनले, पण जर हा पिन जर आलाच नाही तर तुम्हाला तुमचं पेमेंटही भेटणार नाही आणि काही उपयोग होणार नाही। त्यामुळे $10 झाल्यानंतर लगेच अप्लाय करायचं। आणि जेव्हा मी आयडी व्हेरिफिकेशन आणि ॲड्रेस व्हेरिफिकेशनचा मेल येतो ना, तो 1 महिन्याच्या आतच आपण त्यामध्ये ॲड्रेस आणि आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करायचं। याचं 4 मंथसाठी आहे टायमिंग आणि आपण हा 3 वेळेस अप्लाय करू शकतो, 3पेक्षा जास्त। समजा पहिल्या वेळेस आला नाही, दुसऱ्या वेळेसही आला नाही, किंवा काही आपला ॲड्रेस चुकला तर किंवा काही प्रॉब्लेम झाला तर 3 वेळेस आपले 3 अटेम्प्ट असतात हे फिल करायचे, त्यानंतर नाही होत। असो तर पहिले ते काम करायचं आणि मग रेग्युलर तुम्ही तुमचं चालू ठेवू शकता काम यूट्यूबमध्ये। तर एकदम म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेच आहे। आणि सुरुवातीला ना खरं म्हणजे आपल्याला असं वाटतं कधी 4000 वॉच टाईम कंप्लीट होईल आणि कधी 1000 सबस्क्रायबर, आणि त्या झाल्यानंतर हे दुसरं जे काम असतं यूट्यूबमध्ये महत्त्वाचं गुगल ॲडसेन्स, आणि त्याशिवाय आपल्याला म्हणजे हा पिन टाकल्याशिवाय आपलं पेमेंट आपल्या अकाउंटमध्ये जमा होऊ शकत नाही। त्यामुळे हा पिन जो आहे ना तो सगळ्यात महत्त्वाचा आहे। तुम्ही अप्लाय करू शकता। जर काही अडचण असेल किंवा काही तुमच्या आणखी काही क्वेश्चन असेल तर नक्की कमेंट करून सांगा, नक्कीच मी त्याचं उत्तर देईल। जो माझा एक्सपिरियन्स आहे मी तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, बाकी काही नाही। एकदम इझी आहे, खूप काही अवघड पण नाही। आपल्याला खूप म्हणजे असं असतं की होईल का नाही, होईल का नाही, एवढं
अवघड पण नाही, पण फक्त एवढंच आहे की यूट्यूबमध्ये व्हिडिओ बनवणं, एडिट करणं खूप मेहनत लागते. त्याला तेवढा वेळही द्यावा लागतं. घरातील सगळे कामं करून पुन्हा मग बाकीचं आपलं आवरून आणि सगळे घरातली कामाला तर माहीतच आहे भरपूर वेळ जातो. एवढ्या सगळ्या गोष्टी करून पुन्हा हे सगळं करणं त्याला पण खूप वेळ जातो. एडिट करायला पण त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. तर असं हे माझं गुगल ॲडसेन्सचं पिन आलेलं आहे आणि फायनली आता मला पेमेंट येईल जेव्हा माझे $100 कंप्लीट होतील तेव्हा. असो, यामध्येच मी म्हणजे मला पहिल्याच अटेम्प्टमध्ये येऊन गेला, त्यामध्येच म्हणजे मला खूप चांगलं वाटलं आणि जास्त दिवसही लागले नाही. तर असं माझं गुगल ॲडसेन्स पिन येण्यासाठी फक्त 10 दिवस लागलेले आहे. पिन आलेला आहे आणि फायनली आता पेमेंट पण चालू होईल, जे की माझा $100 झाल्यानंतर येईल अकाउंटला. पण $100 कधी होतील ते काही मला माहीत नाही. चालू आहे माझी मेहनत. कधी कधी ना डिमोटिवेट पण होतं की जाऊ दे यार, काय व्ह्यू येत नाही, काय नाही, देवा सोडून. पण कधी कधी वाटतं चला चालू ठेवू, कधी ना कधी आपलं लक किंवा आपलं काय म्हणतात आपल्या कष्टाचं फळ कधीतरी मिळेलच. असं तो दिवस कधी येईल माहीत नाही. पण थोडं काय जे काहींना माहीत नव्हतं, खूप जणांना म्हणजे याबद्दल क्वेश्चन होते, खूप जणांना विचारायचं होतं. म्हटलं चला तुमच्यासोबत सगळं काही शेअर करूया, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी शेअर केलेला आहे. नाही तर माझं काही चॅनल हे टेक्निकल नाही आहे. आपलं डेली रुटीनचेच व्हिडिओ असतात माझ्या चॅनलवरती, जे नेहमी बघतात त्यांना माहीतच आहे. तर असं माझा हा गुगल ॲडसेन्स आलेला आहे आणि फायनली आता मला पेमेंट येईल. कधी येईल ते तुम्हाला म्हटलं ना माहीत नाही. असो, लवकर येवा, देवाची कृपा आणि माझे कष्टाचं फळ मला लवकर मिळू दे, हीच प्रार्थना आहे देवाकडे. बाकी तुम्हाला जर काही क्वेश्चन असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि बाकी माझं चॅनल मॉनिटाईज झालं त्यानंतर पण मी एक व्हिडिओ बनवला होता, तो भरपूर जणांनी बघितलं असेलच, नसेल बघितलं तर नक्की बघा. तर गुगल ॲडसेन्स आलेला आहे, नंतर माझं पेमेंट येईल तर नक्की तुमच्यासोबत मी शेअर करेल. असो, काही व्हिडिओ असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि खूप काही अवघड नाही, एकदम सोपं आहे गुगल ॲडसेन्स पिनसाठी अप्लाय करणं. काही जरी तुम्हाला अडचण आली तर नक्की कमेंट करा, नक्की विचारा. तर असा हा छोटासा व्हिडिओ होता. गुगल ॲडसेन्सचा पिन आला त्याचा खूप दिवसापासून, म्हणजे जवळपास 2 महिने झाले तसं आलेला आहे. पण तुमच्यासोबत शेअर करायचं राहून गेलेलं होतं, म्हणून म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करूया. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय. आणि पिल्लू बघा, पिल्लूला झोपायचं आहे पण इथं काही झोपायचं येत नाही, इथं येऊन उभा आहे. असो, बाय.